थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। कोरटकरला आता कोल्हापूरमध्ये आणण्यात आलेलं आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरला घेऊन पोलीस आता दाखल झालेले आहेत। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर कोरटकरला घेऊन पोलीस आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची इथे दृश्य आपण या क्षणी पाहतोय। पोलिसांना अनेकदा गुंगारा देणारा प्रशांत कोरटकर अखेर तेलंगणामधून कोरटकरला ताब्यात घेण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकरला आता कोल्हापूरमध्ये आणण्यात आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरला आता आणण्यात आलेला आहे। पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आलेली आहे पोलिसांची। प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस आता कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। बरोबर 7:53 आणि यावेळी आता प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून आणून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य केल्याप्रकरणी आता ही कारवाई करण्यात येते। प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे। महिनाभरानंतर प्रशांत कोरटकर अटकेत आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराजांवरील अवमानकारक वक्तव्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला उशिरा काल तेलंगणामधून अटक करण्यात आलेली आहे। कोरटकरला आता तेलंगणामधून अटक करण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेलं आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण या क्षणी पाहतोय। ती दृश्य आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत। ज्यावेळी प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं, या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, काय अधिक माहिती या सगळ्या प्रकरणी? अखेर कोरटकरला कोल्हापूरमध्ये आता आणण्यात आलेलं आहे जुना राजवाडा पोलीस स्थानकात। माहिती की इंद्रजित सावंत हे इतिहास संशोधक आहेत आणि यांना धमकी दिली गेली होती, त्यासोबतच महापुरुषांची बदनामी केली होती आणि याच प्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या विरोधामध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गेल्या महिनाभरापूर्वी गुन्हा दाखल होता। कालच प्रशांत कोरटकर याला तेलंगणा राज्यातून कोल्हापूर पोलिसांनी खरं तर ताब्यात घेतलेलं होतं। आता त्याच्या अटकेची प्रक्रिया आहे ही जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये पार पडताना दिसत आहे। तेलंगणाहून निघालेलं पथक आहे ते आता 2च मिनिटांपूर्वी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात आहे ते दाखल झाले आणि या संपूर्ण आवाराला पोलीस छावणीचं स्वरूप आहे ते प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते। सध्या कोरटकर याला जे आहे ते आज पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर काही वेळातच जी अटकेची प्रक्रिया आहे, कागदोपत्रीची प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर याला जे आहे ते वैद्यकीय तपासणीसाठी CPR रुग्णालयात आहे ते नेण्यात येणार आहे। तर या परिसरामध्ये सध्या तणावाची परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय, कारण गेल्या 2 दिवसापासून प्रशांत कोरटकर याला कधी अटक होणार, प्रशांत कोरटकर याला कधी कोल्हापुरात आणलं जाणार अशी जी आहे ती चर्चा होती। शिवाय महापुरुषांची बदनामी केल्याच्या प्रकरणामध्ये खरं तर या ठिकाणी शिवप्रेमी देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट देखील व्हायरल झाल्याचं आपल्याला दिसून आलं होतं। त्यामुळे आता हे शिवप्रेमी काही भूमिका घेणार का आणि भूमिका जर घेतली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो। म्हणून कोल्हापूर पोलिसांनी या संपूर्ण परिसराला निर्मनुष्य जो आहे तो हा परिसर केलेला आहे आणि या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त आपल्याला दिसून येते। सध्या प्रशांत कोरटकर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आत आहे आणि त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लागवी निश्चित सतेज, जसं तुम्ही म्हणताय वैद्यकीय चाचणी करता कोरटकरला नेलं जाणार आहे आणि त्यानंतर नेमकी कशी प्रक्रिया असेल या सगळ्या संदर्भात काही अपडेट पोहोचतात का? कारण गेल्या महिनाभरापासून कोरटकर हा गुंगारा देत होता पोलिसांना। अखेर तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आल्यानंतर आज कोल्हापूरमध्ये हजर करण्यात येते जुना राजवाडा पोलीस स्थानकामध्ये।
नक्कीच आपण पाहिलं लागवी की काल जो तांत्रिक तपास गेल्या 3-4 दिवसापासून कोल्हापूर पोलिसांनी अगदी सुरू ठेवलेला होता, त्याला कुठेतरी यश आलं आणि हे सतेज यश माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे? महिनाभरानंतर कोरटकरच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. आता कोल्हापूरमध्ये हजर करण्यात आलेलं आहे जुना राजवाडा पोलीस स्थानकात. पोलिसांनी या मुसक्या आवळलेल्या नाही. महाराष्ट्र पोलिसांनी उलट 1 महिन्यापर्यंत प्रशांत कोरटकरला शक्य तेवढा प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न केला आहे. ही जी काही कारवाई केली ती तेलंगणा पोलिसांनी केलेली आहे. आतापर्यंत जे जे आरोपी सापडले ते यूपी, बिहार किंवा तेलंगणा अशा राज्यांमधून सापडले. महाराष्ट्र पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. आता अपेक्षा हीच आहे की जर कोल्हापूर कोर्टामध्ये हजर केलेला आहे तर त्यातही पुन्हा पुरावे नष्ट करण्यासाठीचा पुरेसा वेळ सरकारच्या कृपेने त्याला मिळालेला आहे. पण आता अजून पुन्हा त्याची मदत होऊ नये अगदी. आणि त्याला सुषमाताई, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. या सगळ्याविषयी प्रतिक्रिया आहे ती. ही गोष्टी वेगळी आहे. ते आमच्या मावळ्याच्या 100% मिळालं पाहिजे. काय काय ऍक्शन घेणार आहे? काय आम्ही पायथन दाखवणार त्याला, 100% पायथन दाखवणार. पाहिलं आपण शिवप्रेमींच्या भावना देखील या निमित्तानं आपण आपल्या सोबत आहेत. मला सांगा की काय भूमिका राहणार आहे, कारण पाहतोय की 1 महिन्यानंतर तब्बल या ठिकाणी प्रशांत कोरटकरला आणण्यात आलेला आहे. 1 महिन्यानंतर खरं तर हे यश म्हणायचं नाही आहे, कारण छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा, जिजाऊंची बदनामी करणारा महिनाभर पोलिसांना, प्रशासनाला सापडत नाही, हे खरोखर दुर्दैव आहे. त्याचं स्वागत हे कोल्हापुरी पायतानानंच करायला पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. आता जरी पोलीस प्रशासनानं त्याला जरी इथं आणला असला तरी योग्य वेळी आम्ही आमच्या पद्धतीनं त्याचं नक्कीच स्वागत करू. खरं तर आपण पाहतो की सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो ज्याच्यामध्ये कोल्हापुरी पायतान दाखवण्यात आलेला आहे आणि प्रशांत कोरटकर येतो अशा प्रकारचं एक टॅगलाईन आहे. काय नेमकं म्हणायचं? नाही, तेच सांगितलं ना, आम्हीच टाकलेलं आहे ते. त्याचं जे स्वागत आहे हे पायतानानंच व्हायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं त्यानं जी बदनामी केलेला आहे, शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि मराठा समाजाबद्दल तो प्रामुख्याने बोललेला आहे, त्याचं स्वागत हे पायतानानंच केलेलं आहे. त्या आशयाची जी पोस्ट आहे. आपण पाहिलं की हे होते हर्षल सुर्वे. आपण पाहतोय की या सगळ्या प्रकरणी आता शिवप्रेमी सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्याच अनुषंगानं बंदोबस्तात सुद्धा या सगळ्या परिसरात वाढ करण्यात आलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय ज्या क्षणी प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमधल्या जुना राजवाडा पोलीस स्थानकात आणण्यात आलेलं होतं. बरोबर 7:53 या ठिकाणी प्रशांत कोरटकरला हजर करण्यात आलेलं आहे. जुना राजवाडा पोलीस स्थानक गेल्या महिनाभरापासून प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा देत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला आता ताब्यात घेण्यात आलेले आहे. इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण, वक्तव्य प्रकरण आणि या प्रकरणी आता प्रशांत कोरटकर याला ताब्यात घेण्यात आलेले. तेलंगणामधून अटक केल्यानंतर कोरटकरला कोल्हापूरमधल्या जुन्या राजवाडा पोलीस स्थानकात हजर करण्यात आले. कोरटकरला आज जुन्या राजवाडा पोलीस स्थानकात हजर केल्यानंतर कोरटकरची वैद्यकीय चाचणी सुद्धा आज पार पडणार आहे. पण कोरटकरला त्या ठिकाणी दाखल करताच, हजर करताच शिवप्रेमी देखील आक्रमक झालेले आहेत आणि याकरता या सगळ्या परिसरामध्ये आता बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात येतोय. अतिरिक्त कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे पोलिसांची. अगदी थोड्याच वेळात आता कोरटकरची वैद्यकीय चाचणी सुद्धा होणार आहे. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोरटकरला तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आलं आणि आज कोल्हापूरमध्ये आणलेलं आहे. अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून. सतेज, नुकतंच आता आपण प्रतिक्रिया सुद्धा ऐकली. शिवप्रेमी मात्र आता आक्रमक होताना दिसत आहेत आणि त्याच अनुषंगानं बंदोबस्तात देखील या सगळ्या परिसरात वाढ करण्यात आली आहे.
आपण खरं पाहिलं तर जे प्रशांत कोरटकर हा जो इसम आहे या इसमानं छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील यांची जी बदनामी केलेली आहे, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे, याचा जो उद्रेक आहे तो होताना पाहायला मिळतोय. खरं तर काही वेळापूर्वीच जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठाकरे गटाचे जे समन्वयक आहेत, नेते आहेत, विशेषतः त्यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक नाटकातून भूमिका केलेले हर्षद सुर्वे या ठिकाणी दाखल झालेले होते. त्यांनी यांची संतप्त प्रतिक्रिया इथे दिलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशांत कोरटकर याला जे आहे ते आम्ही कोल्हापुरी पैचान दाखवणारच. भले पोलिसांनी आता आम्हाला इथे सोडलं नाही तरी चालेल, मात्र आम्ही दिवसभरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला गनिमी काव्याने हे सगळे कोल्हापुरी पैचान दाखवणार अशी आक्रमक भूमिका आहे, आक्रमक पवित्र आहे तो कोल्हापूरच्या या शिवसैनिकांनी, शिवभक्तांनी विशेषतः घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे एकूणच तणावाचं किंवा संतप्त वातावरण असल्याचं आपल्याला दिसून येतंय. खरं पाहिलं तर या सगळ्या कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा परिसर जो आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी असतील आणि प्रशांत कोरटकर यांनाच फक्त या ठिकाणी प्रवेश आहे तो आतमध्ये दिलेला आहे. माध्यमांना सुद्धा बाहेर ठेवण्यात आलेला आहे आणि माध्यमांना पोलीस ठाण्यात आत जाण्यासाठी देखील मज्जाव आहे तो करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता अटकेची जी प्रक्रिया आहे ती सध्या कागदोपत्र बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरुवात झालेली आहे. स्वतः या ठिकाणी तपासी अधिकारी आहेत, पोलीस निरीक्षक झाडे आहेत, क्राईम ब्रांचचे जे आहेत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आहेत, हे स्वतः या सगळ्या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. सध्या अटकेची प्रक्रिया झाल्यानंतर काही वेळामध्येच प्रशांत कोरटकर याला कोल्हापूरचं जे CPR रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणीसाठी आहे ते घेऊन जाणार आहेत आणि त्या ठिकाणी वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याला दुपारनंतर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहेत. मात्र या सगळ्याचा जो प्रवास आहे तो पोलिसांसाठी खरं तर खडतर असणार असल्याचं सांगितलं जाते, कारण हा सगळा प्रवास सुरू असताना शिवप्रेमी देखील तितकेच आक्रमक झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत आपण याच्या कोरटकर याच्यावरती पैतान भिरकावू अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते केलेलं आहे. त्यामुळं आता कोल्हापूरमध्ये एक तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते. निश्चित सतेज, खरं तर आपण म्हणूया 25 फेब्रुवारी पासून हा प्रशांत कोरटकर फरार झालेला होता, गायब झालेला होता, सापडत नव्हता. महिनाभरानंतर बरोबर कोरटकरला आता कोल्हापूरमध्ये आणण्यात आलेलं आहे, पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेलं आहे. आज कोरटकरला कोर्टासमोर सुद्धा हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळतीये. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्याविषयी काय अपडेट आहे? खरं पाहिजे तर 25 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा आहे तो दाखल झालेला होता आणि त्यावेळेस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना रात्री साधारणतः 12:05 धमकी देण्यात आलेली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. तो प्रशांत कोरटकर यांना जो आहे तो केला होता. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी होईल असा जो उल्लेख आहे तो केलेला होता आणि तो कॉल जो आहे तो सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल झाला आणि त्यानंतर राज्यभरामध्ये एक आंदोलनाचा उद्रेक झाला, संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. प्रशांत कोरटकर याला अटक करा अशी मागणी झाली. प्रशांत कोरटकरचे वकील आहेत ते त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात गेले आणि त्या ठिकाणी खरं तर न्यायालयामध्ये त्याला अंतरिम जामीन आहे तो मंजूर करण्यात आला. जवळपास 18 तारखेपर्यंत हा सगळा प्रोसिजर आहे जामिनाची ती सुरू होती आणि 18 तारखेनंतर ज्या युक्तिवाद झालेले होते त्यामध्ये प्रशांत कोरटकर यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद असेल, सरकारी पक्षाच्या वतीने केलेला युक्तिवाद असेल आणि इंद्रजित सावंत यांचे जे वकील आहेत त्यांनी केलेला युक्तिवाद असेल. या युक्तिवादानंतर खरं तर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर याचा जामीन आहे तो अर्ज खरं तर नामंजूर केलेला होता. त्यानंतर प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्ये असल्याची माहिती आहे ती समोर आलेली होती आणि चंद्रपूरमध्ये देखील कोल्हापूर पोलिसांची जी 3 पथकं होती ती चंद्रपूर, मुंबई आणि नागपूर या परिसरामध्ये खरं तर शोध घेत होती. मात्र जो तांत्रिक तपास गेल्या 2-3 दिवसापासून लागोपाठ सुरू होता आणि या तांत्रिक तपासाच्या आधारे प्रशांत कोरटकर याला काल जे आहे ते तेलंगणा राज्यातून आहे ते अटक केलेली आहे. काल साधारणतः 2:45 ही अटक केलेली आहे. त्यानंतर आता म्हणजे सकाळी केलेली आहे. त्यानंतर आता म्हणजे सकाळी साधारणतः 7:52 प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांचे जे तेलंगणातून ताब्यात घेतलेले जे पथक आहे ते इथं घेऊन आलेलं आहे आणि आता सध्या अटकेची प्रोसिजर सध्या सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतंय. कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. शिवाय काही वेळातच त्याला CPR रुग्णालयात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेलं जाणार आहे आणि त्यानंतर दुपारी त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार असं सांगितले जाते. लागवी निश्चित सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.